नाही होते आता. प्रिलिम्सची परीक्षा माझी 1 महिन्यामध्ये आहे बरं का. बोर्ड एक्झामिनेशन 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये येणार आहे. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 2 महिन्यामध्ये. त्यामध्ये मला प्रॅक्टिकल बुक सबमिट करायची, होमवर्क, असाइनमेंट, अॅन्युअल फंक्शन, त्यानंतर फेअरवेल, ट्युशनचे पेपर, सगळी गोष्ट एक सोबत करू तर करू कसं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही असं वाटत असेल, त्या पहिले तर आपल्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्या सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि इकडे 2000 लाईक्स यायला पाहिजे आणि कमेंट्स मध्ये सांगा की तुमचे प्रिलिम्सचे पेपर्स कधीपासून सुरू होणार आहे. कारण की एक तगडी सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनची. आता नीट लक्ष घ्या. तुमचे जर प्रिलिम्सचे पेपर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आहे, म्हणजे डिसेंबरच्या मिड मध्ये जर तुमचे प्रिलिम्सची परीक्षा असणार आहे, तर लक्षात ठेवा की तुम्ही पूर्ण सिलेबस साठी जाऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त वेटेज वाले चॅप्टर साठी जा. आता तुम्ही म्हणणार, भैया यार वेटेज वाले चॅप्टर्स आम्हाला माहिती नाही आणि 10 चॅप्टर्स आहे, त्याच्यातून असे 5 चॅप्टर सांगा ज्याच्याने आम्ही एक्झामिनेशन मध्ये एकदम चांगले प्रकारे मार्क पाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा खाली इथे एक व्हिडिओची लिंक दिली आहे. ह्या व्हिडिओच्या लिंकवर आवर्जून बघा, ह्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा, कारण की याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले. तर भेटूया.